नमस्कार सगळ्यांना. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. आजचा आपला दिवस छान आनंदाचा आणि सुखसमाधानाची जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आज आपण गोड पुरी बनवणार आहोत. तर चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी गूळ पावडर घेतलेला आहे. गूळ पावडरच्या जागी तुम्ही गूळ घेऊ शकता किसून. माझ्याकडं गूळ पावडर होतं त्यामुळे मी गूळ पावडर घेते. आता आपण शेगडी ऑन करून त्यावर एक पॅन ठेवून घेतलेला आहे. पॅन गरम होताच त्यात गूळ टाकून घेऊया 1 वाटी आणि 1 वाटीच आपण पाणी टाकून घेऊया. 1 वाटी गूळ असेल तर 1 वाटीच पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता गूळ. हे पाणी आणि गूळ मिक्स करून घ्यायचं. आपल्याला याचं पाक वगैरे नाही बनवून घ्यायचं. थोडंसं गूळ विरघळलं की लगेच आपण गॅस बंद करून घेणार आहोत. पण गूळ पावडर घेतलेला आहे, जास्त वेळ नाही लागणार गूळ विरघळायला. असं सारखं चमचा फिरवत राहायचं. गूळ पावडर पाण्यात चांगली मिक्स झालेली आहे. आषाढ महिन्यात एकदा तरी अशा गोड गुळाच्या पुऱ्या बनवत असतात. आता मी शेगडी बंद करून घेते. त्या पाण्याला चांगलं थंड होऊ द्यायचं आणि चांगलं थंड झाल्यानंतरच पीठ मळून घ्यायचं त्या पाण्यात. पाणी थंड झाल्यानंतर मी एका मिक्सिंग बाउलमध्ये गाळून घेते चाळणीने, जेणेकरून त्यात कचरा वगैरे असेल तर निघून जाईल. त्यामुळं गाळूनच घ्यायचं. त्यात आता गव्हाचं पीठ टाकून घेऊया. सुरुवातीला मी 2 वाटी टाकून घेते. वाटलं तर नंतर टाकता येईल. जर पातळ वाटलं तर थोडंसं टाकून घ्यायचं. मी याने चमच्यानेच मिक्स करून घेते सुरुवातीला. त्याचवेळी जास्त पीठ टाकून नाही घ्यायचं. त्यात आपण आता थोडंसं मीठ टाकून घेऊया. गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ टाकलं की अजून टेस्ट वाढते. आणि आपण थोडीशी विलायची पावडर टाकून घेणार आहे. तुम्ही यात बडीशोपची पावडर पण टाकू शकता. सुंठ पावडर पण टाकू शकता तुम्ही. मी ते काही न टाकता थोडीशी वेलची पावडर टाकून घेत आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मला पातळ वाटत आहे, परत थोडंसं पीठ टाकून घेते. अशा गोड पुऱ्या तुम्ही बनवून प्रवासात पण नेऊ शकता. 2 ते 3 दिवस चांगले टिकतात. असं पण खाता येते आपल्याला गोड असल्यामुळं. आता मी हाताने चांगलं पीठ मळून घेते. जसं आपण पुऱ्यासाठी चपातीसाठी पीठ मळतो घट्टसर, तसं पीठ मळून घेते. थोडंसं पीठ कमी वाटलं तर परत टाकलं मी थोडंसं. तर आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे. आता आपण याला झाकण ठेवून देऊया. तेल गरम होते तोपर्यंत. कणिक मळल्यानंतर लगेच पुऱ्या करायला घेतलं तरी चालतं. आता आपण शेगडीवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आपण पुऱ्या तळण्यासाठी. आता जे पीठ मळून घेतलं होतं त्याला थोडंसं परत मळून घेऊया. पिठाला थोडंसं हाताने परत नरम करून घेऊ. खूपच सोपी रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. खूप छान पुऱ्या तयार होतात. पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आणि तेल लावून पुरी लाटून घ्यायची. अशा प्रकारे थोडंसं तेल लावूनच पुरी करत असते. जास्त पण तेल नाही लावायचं. थोडंसं लावलं तरी लाटल्या जाते पुरी. सुक्कं पीठ लावून आपण पुरी तयार करून घेतो. करण्यासाठी पुरी आपण तेलात टाकली तर पूर्ण सुक्कं पीठ तेलात जाते आणि तेल आपलं काळं पडते. त्यामुळं मी तेल लावूनच पुरी करून घेत असते. अशी मी छोट्या साईजमध्ये पुरी तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही लहान मोठे करू शकता. आणि तुम्हाला वाटलं तर पिठाचे करायची तर मग अशा प्रकारे पीठ लावून पण तुम्ही करू शकता. पुऱ्या आपल्या सगळ्या करून झालेल्या आहे. तुम्हाला दाखवते. तेल लावून केलेले आहे मी. सगळे पुऱ्या लाटून झालेले आहे. तेल पण गरम झालेलं आहे. आता आपण पुऱ्या तळून घेऊया. सुरुवातीला मी एकच पुरी तळून घेते. तेल चांगलं मोठ्या आचेवरच गरम करून घ्यायचं, तरच पुऱ्या फुगतात. नंतर थोडंसं स्लो करून घ्यायचं. पुरी तेलात टाकल्यानंतर गॅस थोडंसं कमी करून घ्यायचं. कमी आचेवरच पुरी तळून घ्यायची. ती कच्ची नाही राहणार कमी आचेवर जर तळून घेतली तर. चांगली फुललेली आहे आपली पुरी बिना सोड्याची. आपण सोडा अजिबात टाकलेला नाही. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. आता मी 2-2 पुऱ्या तळून घेते.
तुम्हाला कधी गोड खावंसं वाटलं तर तुम्ही अशा पुऱ्या कधी पण करून खाऊ शकता आणि प्रवासात जात असाल तर तेव्हा पण करून घेऊ शकता. गोड पुऱ्या खूप छान लागतात गुळाच्या असल्यामुळं. आषाढ महिन्यात देवांना नैवेद्य दाखवतात तर अशा प्रकारे गोड पुऱ्या, गुळाच्या कापण्या वगैरे करतात. तुम्ही पण अशा गोड पुऱ्या नक्की करून बघा. खूप छान पुऱ्या झालेल्या होत्या. गुळाच्या असल्यामुळे जास्त गोड पण नाही लागत. आता आपल्या सगळ्या गोड पुऱ्या तळून झालेल्या आहे. एका प्लेटमध्ये काढून घेते. पुऱ्यांचा कलर पण खूप छान आलेला आहे आणि चांगले फुललेले आहे सगळेच. आपण एका प्लेटमध्ये देवांसाठी नैवेद्य तयार करून घेऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन पण प्रेस करा.